राज्य में आने वाले समय में लाउडस्पीकर के उपयोग से जुड़े नियमों का सख्ती से पालन कराया जाएगा, ऐसा वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने स्पष्ट किया है। कानून के अनुसार निर्धारित सीमा से अधिक आवाज में लाउडस्पीकर बजाने पर पुलिस प्रशासन द्वारा कार्रवाई की जाएगी। किसी को भी बिना शर्त लाउडस्पीकर की अनुमति नहीं दी जाएगी। इस बीच न्यायालय के निर्देशों के अनुसार नागपुर शहर के सभी पुलिस थानों में जन जागरूकता बैठकें आयोजित की जा रही है। वरिष्ठ पुलिस निरीक्षकों ने विभिन्न धार्मिक स्थलों के प्रबंधकों को बुलाकर ध्वनि प्रदूषण से बचने के लिए निर्देश दिए हैं। नियमों का पालन नहीं करने वाले प्रबंधकों पर कार्रवाई किए जाने के संकेत भी पुलिस की ओर से दिए गए हैं। कायद्याचं पालन का करत नाही लोक? म्हणजे जिथं पुढारी म्हणून म्हणतात मौलाना असो मंदिरचे किंवा मंदिरचे पुजारी असो गुरुद्वाराचे प्रमुख असतील, ह्या लोकांनी जर एकदा अनाउन्समेंट केली, आपल्या इंटरनल माहिती दिली की ते लोक सर्व मानतात असं सर्वांचं समज आहे आणि आमचा पण समज आहे. त्या मीटिंगला प्रोसेस करू यासाठी बोलवतो की तुमची गोष्ट तुमच्या समाजात मानासाठी कायद्याचं पालन करायचं, त्याच्यासाठी ती बैठक आहे. कोणा काही बोलायचं असेल तर हळूहळू प्रश्नाचं उत्तर किंवा प्रश्नोत्तर आपने वो चलेगा क्या? भजन कीर्तन त्या भजन कीर्तन तो रात्रभर चालते का? वो रात पास करने के लिए करना पड़ता है सर। ग्रुप चलता रहता है, सब रोकते रहते हैं, तो उसको थोड़ा सा ये करने के लिए काफी है भजन मिलते हैं करते हैं। हे तुमच्या समजा एका ठिकाणी हिंदू धर्माच्या बाजूला मुस्लिम असतील किंवा बौद्ध असतील, या यांचा धार्मिक कार्यक्रमाचा या समाजाला त्या मनुष्य म्हणून त्याला त्रास नाही स्ट्रिक्टली म्हणजे काय तुमचं परंपरा आहे हीच विहार या प्रत्येक ठिकाणी कृपया जाऊन चेक करतो. तिथं दिसन त्या ठिकाणी नोटीस देऊन हमको रिप्लाई देना है ये जैसा हाँ जहाँ पे आज घूमते इनपुट दे रहे ध्यान में आया। मस्जिद बिहार गुरुद्वारों से किसी को नहीं, तो हम बाजू के अपने घर में शादी मंडप में ऐसे गाने बजाते हैं लोग जोर जोर से, वो तो ये उसकी वजह से सब धार्मिक संतों ने तकलीफ उसकी वजह से। और जो कोर्ट का आदेश है सबको मान्य है, रहेगा और रहना चाहिए, इसके लिए कोई दोहराई नहीं है। जैसा भाई साहब ने पूछा कि आज लगाए आज उतारे कि कल उतारे, आज और कल में कितना जल्दी हो सके सबको उतारना जरूरी है। ये तो लोग इधर उंगली उठाते हैं पैसे खाए, मतलब सामने बोल पा रहे मैं बोलता हूँ जी का बराबर है, वो बोलेंगे इन्होंने पैसे खाए इसलिए इनके कार्रवाई नहीं कर, सीधा सीधा आरोप लगाएंगे। वो आरोप लगाते हैं, वो अपनी जगह मजबूर है, उनके हाथ बंधे हैं क्योंकि उनके हाथ में काले कागज हैं। हमको एक दूसरे के विचारों से या एक दूसरे का सामना करना है। और अपने को जैसा कुछ ऐसा रहता है तो व्हाट्सएप ग्रुप बना लीजिए, जैसा कुछ संदेश जाना रहता है किसी के यहाँ डेथ हो गया प्रोग्राम पहले जैसा नहीं है, जो गलत करने वाले हो गए, लेकिन जो यंग पीढ़ी अगर उतना ही किए गए हैं उनके वजह से वो सोचेगा लेकिन कंट्रोल आ गया सर, कहीं तो भी विचार का बदल हो रहा है। इसलिए रूल्स ये सब सभी के अपने समाज के लिए अच्छा है। और स्पेशली जे हॉल आहे हॉल तर त्याचं आलं ना, 100 नंबरवर 50-50 वेळा कॉल करून सुद्धा पोलीस जागेवर येत नाही. नाही पोलीस जागेवर हॉल ने भी आहे.
बरोबर आहे. मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर तसेच मान्य पोलीस आयुक्त असो यांचे जे वरिष्ठांचे आदेशाने जे आता जे कायदे ध्वनी प्रदूषणाचे त्याला तंतोतंत पालन कसं करायचं हे नागरिकांना जनजागृती करण्याबाबतीत आम्ही शांतता कमिटी तसेच मंदिर मस्जिद गुरुद्वारा विहार या सर्व कमिटींचे जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे त्यांना बोलावून त्यांना सूचना दिलेल्या आहे की ह्याचा असा आदेश आहे, या पद्धतीचे 100% अंमलबजावणी झाली पाहिजे. जर याच्यात चुकाल तर गुन्हे दाखल करू आणि पुढची कारवाई करू. त्याच्यामुळे आजपासून सुधारणा होईल. पुढच्या 7 दिवसात आम्हाला कुठल्याही पद्धतीचे या मंदिर मस्जिद गुरुद्वारा किंवा विहार जे सार्वजनिक ठिकाणी लोकांना दिसेल अशा पद्धतीने कोणी भोंगे ठेवणार नाही, साऊंड सिस्टीम ठेवणार नाही. याबाबतीत कडक सूचना दिलेल्या आहे. हे येत्या काही दिवसात कुठल्याही पद्धतीचे अशा पद्धतीचे ध्वनी प्रदूषण अंतर्गत जो कोणी उल्लंघन करेल त्या बाबतीत कडक कारवाई करण्याचे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही कारवाई करू. आणि तसेच जे लग्न पार्ट्या हॉल वगैरे आहेत त्या कार्यक्रमात पण साऊंड सिस्टीमचं डेसिबलचं आदेशाचं पालन करतील आणि पोलिसांच्या परवानगी घेऊनच ते कार्यक्रम करतील अशा पद्धतीचे सर्वांना अवगत करून दिलेले आहे. बरोबर. याच्यात महिला दक्षता कमिटी, शांतता कमिटी तसेच मस्जिद गुरुद्वारा मंदिर विहार चर्च यांचे जे पदाधिकारी आहे त्यांना आम्ही हे सूचना दिलेली आहे. कुठल्याही पद्धतीचे जे आदेश आहे आदेशाचं पालन करायला पाहिजे. कुठलाही त्योहार कुठल्याही धार्मिकच्या नावाने कोणीही कायद्याचं उल्लंघन करणार नाही याची दक्षता घेतील याबाबतीत सूचना दिलेली आहे. जिथं कुठं उल्लंघन करतील त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई करू आम्ही. आणि सर्वांनी निर्देश दिलेल्या आदेशांनी मान्य न्यायालयाचे आदेश आहे सुप्रीम हायकोर्टाचे ते सर्वांनी पालन करतील. याबाबतीत सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनाच हे आदेशाचे पालन करतील याबाबतीत सूचना दिलेली आहे आणि ते पालन करतीलच अशी आम्हाला आशा आहे.